साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। रविवार दिनांक 6 नोव्हेंबर पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे उपोषण सुरू होणार आहे। 50 प्रमुख कार्यकर्ते आणि विविध संघटनेचे पदाधिकारी या उपोषणात सहभागी होतील अशी माहिती यावेळी देण्यात आली। जनतेच्या पैशावर फिरणाऱ्या लोकप्रतिनिधींना लाज नाही, सोलापूरकरांनी गाढव लोकप्रतिनिधी निवडून दिले आहेत अशी संतप्त प्रतिक्रिया यावेळी विकास मंचचे केतन शहा यांनी दिली। विमान सेवा चालू झालेली आहे। आपल्या 45 लाख लोकवस्ती असलेल्या या सोलापूर जिल्ह्याला कोणी वाली नाही असंच दिसत आहे। कारण काल सुद्धा देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य सोलापूर विमानतळावर उतरले असताना एका सुद्धा त्यांच्या पक्षाच्या आमदारांनी, खासदारांनी किंवा विरोधी पक्ष नेत्यांनी विमान सेवा चालू करा, तुमचं विमान इथं लँड होताना सुद्धा तुम्हाला चिमणी दिसली नाही का? आणि ही अनधिकृत चिमणी तुमच्या सर्वांच्या सहकार्याने, मग ते पुढारी असो, शासकीय अधिकारी असो किंवा पदाधिकारी असो, सर्वांच्या सहकार्यामुळे आज तगायत ती उभी आहे। हे जनसत्य सर्वांना माहीत आहे। आज जवळजवळ 12 वर्ष झाले आपण विमान सेवेपासून वंचित आहोत। आपण प्रत्येक इंडस्ट्रीवाल्याकडे आम्ही मागणी करायला गेल्यानंतर तुमच्याकडे विमान सेवा नाही, आम्ही आमचं इंडस्ट्री इथं आणू शकत नाही असं स्पष्ट सांगतात। मॅग्नेटिक महाराष्ट्र आणि दुसऱ्या कुठल्याही सगळ्या स्कीममध्ये 1 रुपयाचं सुद्धा इन्व्हेस्टमेंट सोलापूर जिल्ह्यामध्ये आलेलं नाही आहे। याची खंत कुठल्याही नेत्याला नाही, कुठल्या आमदाराला नाही, कुठल्या खासदारला नाही। आज खासदार सुद्धा काल नरेंद्र मोदी यांना भेटून आले असं फोटो प्रकाशित करतात, पण त्यांनी हे सांगत नाहीत की मी विमान सेवेसाठी त्यांना विनंती केलेली आहे। प्रश्न प्रत्येक येणाऱ्या पुढाऱ्याला विचारावं, कारण की परवा औद्योगिक मंत्री, सेंट्रल औद्योगिक मंत्री राणे साहेब येणार होते, त्यांना परवानगी दिली नाही। ललित साहेब, उदय ललित साहेब जे सरन्यायाधीश झाले सोलापूरचे, त्यांना सुद्धा परवानगी देण्यात आली नाही। मग देवेंद्र फडणवीस साहेबांनाच का परवानगी दिली? का त्यांच्या जीवाला धोका नाही का? त्यांना जेट सिक्युरिटी नाही का? म्हणजे उद्या उठून काय जर घातपात झाला असता तर ती जबाबदारी कलेक्टर किंवा महानगरपालिका आयुक्त घेतली असते का? हा प्रश्न आम्ही काल विकास मंचतर्फे विचारला। बऱ्याच लोकांनी यूट्यूबवर ते चॅनलमध्ये प्रसारित सुद्धा केलेला आहे। तर हे सर्व पार्श्वभूमी असताना सोलापूरचे नागरिक आणि सोलापूरचा आपला युवा वर्ग आज 3000 इंजिनियर आपण दरवर्षी सोलापुरात तयार करतो। एवढे इंजिनिअरिंग कॉलेज आणि पॉलिटेक्निक कॉलेज आहेत आणि त्यातले जवळजवळ 90% पोरं गाव सोडून जात आहेत। लेझर शो, बोटिंग लगेच बंद पडले। शहरातील स्मार्ट सिटीची कामं चुकीची झाली असा आरोपही यावेळी करण्यात आला। या पत्रकार परिषदेस योगीन गुर्जर, आनंद पाटील, विजय जाधव, केतन शहा आदी जण उपस्थित होते।